क्या राणा ये है ना गोदा थैंक यू। अरे भाभी जी कहाँ है? कहीं दिखाई नहीं दे रही है। नाहीत त्या घरला, माहेरी गेलेत त्यांच्या। ठीक है, तो उन्हें भी मिठाई पहुंचाइए। और राणा जी 25 नवंबर की फाइनल को भाभी जी को आपके साथ लाइएगा। त्या कशाला पाहिजेत आणि? मला पुन्हा रिस्क नहीं घ्यायची। अरे पिछली बार भाभी जी नहीं आई थी तो राणा जी का पूरा ध्यान नहीं था मैच में। राणा जी लक एक बार साथ देता है, बार बार नहीं। इस बार पूरी तैयारी के साथ उतरना है हमें। कल का एक दिन आपके पास, परसों से मैचेस। ये ना वो सखी मैडम। सखी मैडम, उसका क्या? क्या असणार वो? राणा जी अगर अंजलि भाभी हो तो उनकी कोई जरूरत ही नहीं है। असं कसं? काय भी झालं तरी त्या माझ्या वस्ताद आहेत, माझ्यामुळे त्यांचं नुकसान नको। अरे राणा जी, हुडा आपकी उस्ताद है, वो रहेंगे ना आपके साथ। ये तर आहेच, पण त्या भी पाहिजे। देखिए टेक्निकली उनका काम खत्म हो चुका है। हुडा जी हैं और भाभी जी हैं। आप सिर्फ अपने गेम पे ध्यान रखिएगा। चलो अब हम चलते हैं। अब हम मुंबई में मिलेंगे और अंजलि भाभी को जरूर साथ लाइएगा। नमस्ते। बेस्ट काम झाले की आता सगळ्यांनी दाखवायचा कोल्हापूरचा दणका। वय समजत पहिला अंजली बाईसने सांगायला पाहिजे। त्यासनी कुस्तीचं हे कळलं परत घरला येतील बघ। अरे येणार म्हणजे येणारच की। देवच पावला म्हणायचा बघ। आहो आहो मला काळजी वाटते हो। करू नकोस। आहो करू काय नकोस? रात्रभर झोपलेली नाहीये अंजू, बहुतेक कशी उदास उदास दिसतीये। तुम्ही काहीतरी करा ना, समजावा तिला। काय समजावू? तुमचा योगा राहू दे काही दिवस, राग शांत झाला की सगळं ठीक होईल। तुम्हाला ना संसार कसा करतात तेच माहित नाहीये। इतके दिवस काय क्रिकेट खेळलो, संसारच केला ना। ते मला काही माहित नाही। हे बघा, माझ्यापेक्षा तुमचं ऐकते ती जास्त। हा, तुम्ही काहीतरी बोला तिच्याशी, सांगा तिला आपण कोण नाही आणि बी नाही। चला चला, उठा उठा। अंजली काय झालंय? अंजली काय झालंय? कुठे काय नाही, कसं रात्रभर जागीच आहेस वाटतं। घरची फार आठवण येते का तुला? हे बघ, तू आवर पटकन, आपण बोलूया यावर। चालेल। बरेच दिवसात आपण एकत्र चहा घेत गप्पा नाही मारल्या। आज आपण चहा पिता पिता गप्पा मारूया। तू गोड चहा कर। करते। अंजली, काल रात्री मला गाढ झोप लागली। काल या लाडू मागं धावून माझी फार दमछाक झाली होती। बाकी काही म्हण, तू आलीस फार बरं झालं। त्यात हा लाडू घेऊन आलीस तर आणखीनच छान। पण मुलीनं जावयाशी भांडून येऊ नये एवढंच मनाला वाटतं। अंजली चल, आपण मस्तपैकी चहा पिऊयात आणि मग नंतर राणाजींना फोन करूया।
त्यापेक्षा दुपारी आपण त्यांच्यावर जेवणाचाच बेत आखूया. अंजली, तुला आठवतंय ते पहिल्यांदा आपल्या घरी जेवायला आले होते तेव्हा? त्यासारखीच मजा करूया. काल या लाडू मागं धावून धावून माझी दमछाक झाली होती. आज तुझ्या आईला दमूया. चल चल चल, आवर, मी बाहेर थांबतो. ये ये लवकर ये. अंजू, ए अंजू, इकडे आहे. राणाजी आले वाटतं. काय झालं? अगं हे बघितलंस का? माझी बाग फार कोमेजून गेली होती. हे एकच झाड शिल्लक राहिलं होतं, पण फुलं येत नव्हती. तू आलीस आणि फुलं उमलली. अगो बाई, अहो खरंच की. आणि तुम्ही आपलं उगाच टेन्शन घेतलं होतं, फुल येतंय की नाही, फुल येतंय की नाही. शेवटी फुल आलं. पण अंजली, सगळं तुझ्यामुळं बर का. तू आलीस ना की सगळं कसं छान होतं. काहीतरीच काय तुझं? अगं खरंच, तू आलीस आणि माझ्या कोमेजलेल्या बागेत फुलं फुलली. पण तू निघून आल्यानंतर टाकवडांच्या वाड्यात काय झालं असेल? आणि काय ग, एवढ्या गडबडीने बाहेर का आलीस? तुला काय वाटलं राणाजी आले? नाही नाही, तुम्ही हाक मारली म्हणून आले मी. नाही नाही नाही, खोटं बोलतेस ना तू. राणाजींची तुला आठवण येत होती? अजिबात नाही, मला काही आठवण वगैरे येत नाही. असं म्हणतात की आपल्याला एखाद्या व्यक्तीची फार आठवण येत असेल ना, तर ती व्यक्ती खरंच येते. काहीतरी. अगं अंजू, पाहिलं, अंजलीला राणाजींची आठवण आली आणि राणाजी हजर. माझ्या बागेत फुल फुललं म्हणून मिठाई वाटताय का? तुमच्या फुलांसाठी मिठाई वाटतं असं मला पाहिजे तर. हे घ्या. बाबा, गोड खाऊ नका. अगं आता जावई बापू देत आहेत तर खायलाच हवं ना. होय होय, काकी तुम्ही बी घ्या. हे लाडू हे घे. खा. कशासाठी मिठाई वाटताय? बायको माहेरी आली म्हणून? तसं कसं वाटतील? काय माहित. काल लाडू विचारत होता कसे आहात, तर मस्त आहेत म्हणाले. मी नाही तर मस्तच असणार, माहितीये मला. मस्करी सोडा. जावई बापू मिठाई कशासाठी आणले ते सांगा. अहो काका, ते इंटरनॅशनल कुस्ती लीग साठी सिलेक्शन झाले माझं. मी फायनल खेळणार आहे. अहो पण तुम्ही. अहो मी हरलोच नव्हतो. ते समोरच्या पैलवानानं रडीचा डाव खेळला होता. त्याने ती तसली औषधं घेतली होती ताकदीसाठी, यात तो सापडला. किंवा आणि मी जिंकलो. परवा 25 नोव्हेंबरला फायनल कुस्ती आहेत. काय सांगताय? होय. म्हणजे तू हरला नव्हतास? नाही लाडू, या टायमाला तू कुस्ती बघायला यायचं काय? येणार की. कुठं कुस्त्या? मुंबईला. मुंबई बघायची होती ना? व बघायचं की. लाडू, ते बलसरा साहेबांनी या टायमाला बायकोला सोबत घेऊनच यायला सांगितलंय. यायला लागते. बलसारा म्हणाले म्हणून येऊ ना? तुम्हाला नाही वाटत आहे? अहो नाही नाही, असं कुठं म्हणायचं तुम्हाला? म्हणला नसला तरी कळतंय सगळं मला. निघा आता. अहो आता तुम्ही डोसक्यातनं राग काढून टाका. उगा येण्यासारखं करू नका. वेडी? मी वेडी? मग कशाला बोलवताय मला? अहो तसं काय नाही. अहो ऐकत माझं खरंच सांगायला, तसं काय नाही. अंजू, घे लाडू घे. अगं नंदुडे घे. नगाय आम्हाला. अगं घे की ग, हा शेवटचा लॉट आहे. आता पुढच्या दिवाळीत फराळ.
घे लाडू. न काय म्हणून सांगितलं ना हो मम्मी. एकतर आमच्या काळजाला इथे घर पडायला आणि तुझं काय सारखं लाडू खा लाडू घाल तुझ्याच नरड्यात. काही न काय आम्हाला. असं रडण्या फेकण्याने काय होणार आहे भय? आधी रडायचं बंद कर. आणि हा, तुझी ती नाव बदलायची भाषा आहे नव, ती बंद कर. त्यानेच सगळी नाट लागती या. त्या चंदीने 10 वेळा सांगितलं मला तुझ्या या वाईट खोडीबद्दल. नाही येऊ दे त्या चंदीला परत. नाही तिची खोड मोडली का नाही तर नाव बदल आमचं. पालथ्या घड्यावर पाणी. अगं तुझी नाव बदलायची भाषा बंद कर आणि तुझी ती मास्तरीन तुझ्या दिरा संगट कशी जाणार नाही त्याच्यासाठी काय तर कर. वय काय ना काय तर करायलाच पाहिजे. नाही त्या मास्तरनीला आम्ही या घरात परत येऊ देणार नाही आणि ठोकळ्या संगट तिला कुस्तीला जाऊ बी देणार नाही. आणि जर ती गेली तर नाव बदल. तोंड बंद, काम सुरू. राणा पण नाव कशाला पाहिजे तुला? मी तू काही कुस्ती बघायला. नाही अरे त्या नव्हत्या तेव्हा मागची कुस्ती हारलो मी. आता बी तसंच झालं तर मला घेऊन चल. जिंकणार तुला कसं घेऊन जाऊ? तुझी माव सोडेल का तुला? नाही, मला म्हणले जायचं नाही. तुझ्या माऊला माझी काळजीच नाही. मी करतो की तुझी काळजी. मला फक्त लाडू दे. तू काय माझी काळजी घेणार? मला तुझी काळजी घ्यावी लागणार. तू काळजी करू नकोस. माझी काळजी माऊ येते. मग माझी का घेत नाहीत? यासनी मी नकोय वाटत. तू सांग त्यासनी माझी काळजी मी घेतो म्हणाव. राणा, ए अरे लक्ष कुठे आहे तुझं? दिसत नाही मी. बर चल, जायचं काय मळ्यात? कुणाला काही काळजीच नाही माझी. तू बी तसाच जा मळ्यात जा. काय झालं? नको जाऊ काय मळ्यात? जा की जा. मी कोण अडणार तुला? माझा टाइमच खराब चाललाय. राणा, राप छोडकी आहे सगळं. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण आपल्या आपल्या कामाला लागूया. अरे एक कुस्ती हरलास म्हणून काय झालं? असा नव्या 100 कुस्त्या जिंकशील तू. अरे मी कुस्ती हारलोच नाही. अरे परवा तर हरलास की. ते समोरच्या पैलवानांना ड्रग्ज घेतलं होतं म्हणून मी हारलो. त्या टेस्ट मध्ये तो सापडला. आता त्यो बाहेर आणि मी आत. म्हणजे तू सिलेक्ट झालायस? वय अरे येड्या, मग मिठाई वाटाय सोडून असं तोंड पाडून का बसलायस? मिठाईच वाटवतो मी. हा? पण अंजलीबाईने तोंडाचं कडूजार केलं काय विचारू नकस. अरे येड्या, आता इंटरनॅशनल कुस्ती जिंकल्या वहिनींचा कडवटपणा जाईल की. जिंकतो जिंक कुस्ती. अरे जिंक काय जिंक. अंजलीबाई नसेल तर जिंकणार कसं? वहिनी का नाही म्हणाल्यात? अरे तोंड फुगून मारे जाऊन बसलेत. मी लई नवलं. राग काय जाईना त्यांचा. अरे पण का? ते रागाच्या भरात मी आवाज चढून बोललो त्यांच्या संगट. जिथं आवाज वाढवायला पाहिजे तिथे तुझा आवाज वाढत नाही. पण वहिनींच्या पुढ्यात बरं वाढतो रे तुझा आवाज. आता मी त्यासनी सॉरी म्हणले रे, पण त्या काय ऐकणच झाल्यात. आता मी 2 पावडं पुढे गेलोय तर त्यासनी बी यायला पाहिजे का नको? हे बरं आहे ना, या आधी बी वहिनी रुसल्यात आणि तू त्यांना मनवलेस. आता मी तसंच काहीतरी कर. जरा प्रेमानं डोसकं चालव, मग समजा जमतंय बघ. प्रेमानं म्हणजे अजून कसं? एक तर टाइम कमी आहे माझ्याकडे, त्यात काय सुधारणा आलंय. झटकन राग जाईल असं काहीतरी करायला पाहिजे बघ. राणा, आता बायकांचा राग कसा झटकन घालवायचा हे बायकांनीच माहित. आपलं डोसकं चालत नाही त्या बाबतीत. हा हा, मग मी वहिनीसनी जाऊन विचारू काय? अजिबात नाही, बहिणीसनी जाऊन विचारतो. राणा, तू एक काम कर, कल्पना वहिनीसनी विचार. त्यासनी होय, आपला भाल्या
तो मी तुझ्यासारखा अडाणीपणा करायचा बघ. म्हणून कल्पना वहिनी त्याच्यावर सारख्या रुसायचा दांडगा अनुभव आहे वहिनीसनी. तू त्यासनी विचार. अरे पण असं कसं विचारायचं मर्दा? आता वहिनीचा रुसवा घालवायचं म्हटलं तर एवढं बी जमन झाले बरं तुला. हे बघ मी येतो, चल बरोबर. हे सगळं मिटवायलाच पाहिजे. आता तू उगाच माझ्या डोसकं खात बसणार. चल 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 तू ऐक की पर. चल रे, मी आहे की. चल बोलल्याशिवाय कसं प्रश्न मिटणार? पण असं कसं विचारायचं मर्दा? मी विचारू आज एवढं का बिंदास बोलायचं. आपल्याच वहिनी येत नव्हत्या भाण्याच्या. मग अभिया वहिनी इथेच बसल्यात. वहिनी अरे थंडीचे बरं वाळवण काढले. होय, काय करणार आता? होय. एकटीला बसून बसून कंटाळा येतो घरात म्हटलं. हा, आता भाले बी खायला असतात त्यामुळे राहणार शिल्लक. काय ते? आता भाल्या नाही ना तेव्हा हे समजा खायला कोण नसणार असं म्हटलो. हा होय. अवा आमची धनी गेल्यापासून चूल बी आळसवल्या बघा आमची. खाणारं कोण उरलंच नाही घरात. तुम्ही हवा खाऊन राहत नाही ना? आडले माझं खेटर. मी कशाला उगाच कुणासाठी उपाशी राहू? हा हे बी खरंच आहे म्हणा. वहिनी राणाचं तुमच्याकडे काम आहे बघा. माझ्याकडं? हा सांगा की हो राणा भाऊजी. ते एवढं समजा बोलायला तर हे बी बोल की. बोल तू सांग की. बोल म्हणते ना बा. काय झालंय? काय सिरियस मॅटर आहे काय? हा नाही नाही सिरियस नाही, पण तसं ते सांग की. त्याचं काय झालं वहिनी? राणा जरा वहिनी रागात बोलला आणि वहिनी रुसून गेला ना माहेरला. अरे देवा, राणा भाऊजी अहो तुम्ही आमच्या यांच्याच गतीत येऊन बसला की. अहो नाही नाही, मी पहिल्यांदाच आवाज चढला हो. या आधी कधीच नाही. हा तरीच म्हंटल मी. अहो तसं तुम्ही आमच्या धन्यासारखं नाही. तुम्हाला बायकोची किंमत आहे. पण वहिनीच नाही ना. आता राणा जाऊन किती विनंती केलं या म्हणून, पण वहिनी यायलाच तयार नाहीत बघा. अहो असू दे की, राहून दे 4-8 दिवस माहेरला आणि मग येतीलच आपण. अहो नाही नाही, अहो ते येळ कमी आहे माझ्याकडं. हा ते उद्या परवा कुस्ती आल्यात. अंजलीबाई पाहिजेत बघा, नाही तर मी हारणार कुस्ती. होय होय होय, परवा तुम्ही हारलास ना व. होय, अहो ते परवाची कुस्ती हा, हरला. बरोबर बोलला बघा तुम्ही. हा आता राणा कुस्तीला जाणार. वहिनी आल्या नाही तर राणा कुस्ती हलणार नाही काय? मग जरा तोडगा काढा की वहिनीसनी परत आणायचा. हा व बायकांचा राग असा झटक्यात जात नसतोय आणि त्यात नवऱ्यानं समजावून सांगितल्यावर तर नाहीच नाही. बायकांचा राग तेव्हाच जातोय जेव्हा त्यांना त्याच्या नवऱ्याचा चांगुलपणा कळतोय. त्यांची किंमत दुसऱ्या एखाद्या बाईनं सांगितली ना व तरच काम होईल बघा. हा अहो वहिनी मग तुम्ही चला की आणि तुम्हीच वहिनीचा रुसवा काढा. अहो पण मी कसं बोलणार तुमच्या मंदी? नाही नाही, बोलायला लागल बघा वहिनी. राणासाठी एवढं करायचं लागल. चला जावा तुम्ही. अहो पण हे मी वाळवण काढले ना व, राखण कराय कोणतरी पाहिजे की. हा अहो वहिनी मी तर कशाला आहे, मी थांबतो की. एक कण बी हलू देत नाही बघा इथला. जाऊ जा तू. मी आहे इथं. मी अजिबात काय काळजी करू नका, मी सांभाळतो व्यवस्थित. हा बोल. 25 नोव्हेंबरला राणाजी फायनल खेळणार. पल्सारा सरांचा फोन आला होता मला. निघाला का राणा? निघतील. सखी सॉरी, त्या दिवशी मी नाही आले आणि राणाची कुस्ती हरली. तुझा जॉबही गेला. पण आता यांना पुन्हा संधी मिळाली तेव्हा तू यांच्यासोबत नक्की राहा. यांना गरज आहे. आय एम नॉट शुअर. असं बोलू नकोस ग. मी नाही किमान तू तरी त्यांच्यासोबत राहा. कशाला? त्याला फक्त तुझीच पडलेली असते. मी काय सांगते काही ऐकायचं नसतं त्याला. सारखं तू पाहिजे तू पाहिजे. तूच जा, माझी काही गरज नाहीये राणाला. नाही ग, उलट तुझीच खरी गरज आहे त्यांना. मी असले तर यांचं सगळं लक्ष माझ्याकडेच आहे. माझ्या असण्यानं काहीच फायदा होणार नाही. उलट तू असशील तर राणाजी नक्की जिंकतील. सखी, तू येशील ना नक्की राणाजींसाठी?